मी प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक घोषित झाली आहे, पंचवार्षिक निवडणूक. त्या निवडणुकीच्या संदर्भात आत्ताची पत्रकार परिषद होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची 2021 साली निवडणूक ही निवडणूक न होता विद्यमान कार्यकारिणीच्या सदस्यांनी संस्थेचा कारभार ताब्यात घेतला आणि गेले 4-5 वर्ष बेकायदेशीर पद्धतीने संस्थेचा कारभार चालवला आहे. आता जी नवीन निवडणूक घोषित झालेली आहे ती सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने संस्थेची घटना बदलून घोषित केलेली निवडणूक आहे. त्याच्या विरोधात आम्ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे, हायकोर्टामध्ये आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याची लढाई चालू आहे. हा एका बाजूला भाग आला. आणि दुसरं, आत्ताची कार्यकारिणी जी आहे ते या ठिकाणी कोणीच आपल्याशिवाय साहित्य परिषद येऊ नये, हा साहित्य परिषदेचा सातबारा त्यांच्या नावाने लिहिला जावा, तळायात त्यांना साहित्य परिषद त्याचा कारभार करता यावा, याच्यासाठी वेगवेगळे हातखंडे ते वापरत आहेत. म्हणजे जे विरोधी उमेदवार उभे राहत आहेत त्यांना दबाव आणून निवडणुकीतनं माघार घ्या असाच प्रयत्न करतायत, किंवा या ठिकाणी वेगळ्या प्रकारची उमेदवारांना किंवा संबंधितांना लालूच दाखवणं, व तुम्हाला आगामी 100व्या साहित्य संमेलनात तुम्हाला पद देऊ, स्थान देऊ, त्यांना तुमच्या पुस्तकांना पुरस्कार देऊ, अशा प्रकारचं लालूच दाखवण्याचा प्रयत्न आहे. काही आमच्यासारखे जे चळवळीत काम करतायत त्यांना त्यांच्या गैरगोष्टीने विरोध करतायत, त्यांना डिफेमेशन किंवा बदनामीच्या सूचना दाखवून त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. असे सर्व प्रकारचे हातखंडे वापरून या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकाराने आपली सत्ता कायम राहावी असा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि आता त्यांनी आज सकाळी जो एक व्हिडिओ प्रकाशित केला तो व्हिडिओसुद्धा एक दबावतंत्राचाच भाग आहे. कुठल्याही एखाद्या समूहाचं खाजगी चित्रफित सार्वजनिक करणं हा गुन्हा आहे. व्यक्तिगत खाजगी चर्चा काय होते याचा सार्वजनिक गोष्टीशी संबंध असण्याचं काही कारण नाही, परंतु ते ज्या संबंधित जे लोक आहेत ते त्याचा योग्य तो कायदेशीर दखल घेतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करतील असा मला विश्वास आहे. आणि ही जी आत्ताची लढाई आहे ती लढाई आम्ही जोपर्यंत साहित्य परिषदेचा कारभार हा न्यायोचित पद्धतीने किंवा संस्थेच्या घटनेनुसार चालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आम्ही कृती समिती म्हणून घोषणा करतो. यावर तुमची काय पुढची भूमिका काय? पुढची भूमिका म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचणार ही साहित्य परिषदेची आत्ताची कार्यकारिणी कशा पद्धतीने बेकायदेशीर आणि दंबाजी पद्धतीने गुंडगिरीने काम करते हे लोकांना पटवून देणं, आणि या कार्यकारिणीला ज्या भले गैरनिवडणूक असेल तरी त्याच्यातनं बाजूला करणं हे पहिलं काम आहे. कारण न्यायालयातनं ते बाजूला होत नाहीत, किंवा जनतेच्या न्यायालयातनं तरी ते बाजूला जातील असा प्रयत्न करणं हा भाग आहे. तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय? आता सर्वोच्च न्यायालयात गेलो होत ना, सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये न्याय देईल अशी अपेक्षा करू. तुम्ही असं म्हटलात की मुख्यमंत्र्यांना धमकी दिली गेली, नेमकं मुख्यमंत्र्यांना काय धमकी दिली होती? मुख्यमंत्र्यांना साहित्य संमेलनात, सातारचं जे आत्ताचं 99वं साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनात विनोद कुलकर्णी आणि मिलिंद जोशी या दोघांनी असं जाहीरपणे व्यासपीठावरती सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी साहित्य परिषदेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू नये, किंवा त्यांच्या यंत्रणेने आमच्यावरती कुठलाही हस्तक्षेप करू नये अशा प्रकारचा त्यांना सांगितलं. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही साहित्य परिषदेमध्ये राजकारण करू नका, आम्हाला दखल देण्याची आवश्यकता येणार नाही असंही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असंही म्हटलं होतं की मुख्यमंत्री म्हणून मी साहित्य परिषदेच्या कामकाजामध्ये कोणतीही ढवळाढवळ करत नाही, हे बरोबर आहे. सरकार कोणतीही हस्तक्षेप करत नाही. पण मग सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याच्यावरती अधोरेखित झालं आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की राजेश पांडे आणि याच्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे असे सकाळी ते आरोप करतायत. मग तुम्ही नेमकं काय बाजू? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा न करावा, किंवा कोणी शासकीय यंत्रणेने याच्यामध्ये शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करायची असेल तर काय त्यांना मार्ग आहे? धर्मादाय आयुक्त हाच एक मार्ग आहे. शासन त्यांचा अधिकारी येऊन, मंत्री येऊन साहित्य परिषद बसेल असा हस्तक्षेप होऊ शकत नाही. धर्मादाय आयुक्तांना त्याच्यामध्ये जो न्याय कायदेशीर अधिकार आहे, एखाद्या नोंदणीकृत संस्थेच्या संबंधामध्ये चौकशी करण्याचा तो अधिकार ते वापरू शकतात. तो ऑलरेडी त्याची संबंधांनी याचिका चालूच आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे 4 वर्षे याचिका चालू आहे. सुनावणी झाली आहे का? निर्णय झाला का? त्यांनी काही केलेला नाही निर्णय. न्यायालयानं हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे की नाही? न्यायालयाने न्याय देण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. शासन यंत्रणा हस्तक्षेप करणार म्हणजे काय करणार? धर्मादाय आयुक्त हाच एकमेव मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही, आणि तो न्यायोचित मार्ग आहे, तो कायद्यासंमत मार्ग आहे.
त्याच्या मुख्यमंत्री आले, त्यांनी फोन दिला हे करा ते करा, असं काही झालेलं नाही. त्यामुळे ते जे आरोप करतायत ते आरोप बिनबुडाचे आहेत, कुठले त्यांचे हेतू आरोप आहेत, त्याची काही दखल घेण्याची गरज नाही. जर व्यासपीठावरती या सगळ्या दोन्ही गोष्टी घडल्या होत्या की आरोप मुख्यमंत्र्यांवरती लावले आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देखील दिलं त्या याच्यामध्ये, तर मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याचा प्रश्न नेमका कुठे होतो? अहो, मुख्यमंत्री तुम्ही सरळ सांगता, तुम्ही आमच्यात दखल घेऊ नका, आम्ही इथं चांगलं काम करतोय, चांगलं आम्ही काम करतोय हे म्हणण्याचं तुझं तुला मान्य, मी चांगलं काम करतोय माझ्याकडे तुम्ही दखल घेऊ नका हे सांगण्याचं कारण काय? तू चांगलं काम करतोय लोकांनी म्हणलं पाहिजे ना, त्यांनी स्वतःच म्हणण्याचं काय कारण आहे? आम्ही इथं चांगलं काम करतो हे कोण म्हणणार? लोकांनी म्हणलं पाहिजे ना, तू चांगलं काम करतोय. माझं मी इथं चांगलं काम करतोय, तुम्ही इथं लक्ष देऊ नका. हू आर यू? ही साहित्य परिषद त्याच्या मालकीची लोकमान्य टिळकांनी स्थापन केली आहे, न्यायमूर्ती महायुती गोविंद राणेंनी केली आहे, नचिक केळकरांनी केली. याच्या मालकीची थोडी संस्था आहे की याच्या अवयवांनी स्थापन केली संस्था आहे? नाही आहे. सामान्य जनता कर देते, कराच्या रूपाने सरकार त्यांना देणग्या देतं. आम्ही जो कर भरतो त्या करातनं शासन त्यांना देणगी देतं ना. साहित्य समाजाला 5 कोटी दिले, 4 कोटी कुठनं आले? शासनाने कुठनं दिले पैसे त्यांना? आमच्या कराच्या पैशातूनच दिले ना. का मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातनं काढून दिले? नाही ना, नाही. शासनाची देणगी म्हणून शासन देणगी देते म्हणून शासन याच्यात हस्तक्षेप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. जर तुमच्याकडे योग्य तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारीची दखल घेण्याची एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था आहे धर्मादाय आयुक्त आहे, त्यांना कायद्याने घटनेने दिलेले अधिकार आहेत. त्या अधिकारा माध्यमातूनच त्याच्यात योग्य तो हस्तक्षेप होईल. मुख्यमंत्री डायरेक्ट फोन करतील आणि यांना सांगतील, असं होऊ शकत नाही आणि असं झालेलंही नाही, असं होणारही नाही असं आम्हाला वाटतं. आणि आतापर्यंतच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या गेल्या 75 वर्षाच्या 60-70 वर्षाच्या इतिहास आहे, कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी हे केलेलं नाही आणि इथून पुढे तसं होईल असं आम्हाला वाटत नाही. आता मला फक्त शेवटचा एका प्रश्न याच्या पुढे नेमकं जी काही निवडणूक होईल त्याच्यामध्ये एकंदरीत काय चित्र दिसतं? आता निवडणूक चित्र आहे शेवटी मतदानावरती अवलंबून आहे, जो मतदारांपर्यंत पोहोचेल. आता यात 30% जे बोगस मतदार आहेत, म्हणजे पत्ता बदललेले, मृत किंवा दुबार, ही जवळजवळ संख्या 6,000च्या आसपास आहे. त्यांच्या नावाने मतदान झालं तर त्यांच्या पत्रिका ज्यांच्या हातात पडतील ते निवडून येण्याचा प्रयत्न करतील. या बोगस मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन? हो, नोंदवणार ना. 4 तारखेला सगळ्याची यादी आम्ही देणार. हे दुबार आहेत, हे मृत आहेत, हे पत्ता बदललेले आहेत, यादी देणार आम्ही.